जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद आयोजित पहिली राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा शुक्रवार दिनांक 20/9/2024 रोजी पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी संपन्न होत असताना मुख्य कार्यकारिणीसह मुख्य विश्वस्त आजी माजी अध्यक्ष राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅक्स महाराष्ट्र या चॅनलचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, पिंपरी, आचार्य अत्रे रंगमंदिर, पुणे। चॅनल म्हणून ते महाराष्ट्रामध्ये चालवतात। ते चॅनल चालवत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी असतील किंवा चॅनल सुरू करताना काय काय प्रश्न आहेत आणि चॅनल आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम झालं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। त्यामुळे आपल्या ग्रामीण, विशेषतः ग्रामीण भागात जे छोटी चॅनल्स आपण चालवतो त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं हे दोन्ही व्याख्यान आहेत, वायकर सरांचं आणि त्यांचं। आपण ते ऐकून नंतर भोजनाचा आस्वाद घेऊ अशी मी आपल्याला विनंती करतो। बसलात, मी फार वेळ घेणार नाही आणि थेट सुरू करतो। स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि तुम्ही तुमचे सगळेच ही उपस्थिती ही फार प्रार्थनीय आहे। आपण सगळेजण एकाच नावेतनं चाललेलो, त्यामुळे मी इथे आल्यानंतर मी काही मोठा शहाणा आहे आणि तुम्ही काही वेगळा आहात असं नाही। आज आपण सगळेजण डिजिटल मीडियावर यासाठी आलोत कारण मेनस्ट्रीम मीडियाने आपल्याला नाकारलेलं आहे आणि याच्या आधी मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपण प्रिंट मीडिया गणत होतो। त्या प्रिंट मीडियाने अनेक लोकांना नाकारलं आणि त्यावेळेला टीव्हीने कवाड उघडी केली। मला आठवतंय की 2000 साली ज्या वेळेला पहिलं टीव्ही चॅनल मध्ये न्यूज तसं सुरू झालं, 99ला अल्फा आणि 2000 मध्ये ईटीव्ही। तर ईटीव्हीच्या ज्या पहिल्या बॅच मध्ये आम्ही होतो त्यावेळेला प्रिंट मध्ये खूप मक्तेदारी होती आणि प्रिंट मध्ये अनेक लोकांना प्रवेश मिळत नव्हता। टीव्ही मध्ये दूरदर्शन बातम्या देत होतं आणि दूरदर्शनची सुद्धा एक मक्तेदारी होती आणि त्यावेळेला आणखीन एक मक्तेदारी होती की ज्याच्याकडे कॅमेरा असेल तो पत्रकार। तो ग्रामीण भागामध्ये आपण सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे की फोटो स्टुडिओवाला जो होता तोच नंतर पत्रकार बनला। अशी अनेक ठिकाणची परिस्थिती आजही आहे। मग बऱ्याचदा असं झालं की तो स्टुडिओवाला 4 चॅनल्सची कामं घेऊ लागला। पण मीडियाचं सार्वत्रिकीकरण जे आहे ते आपण पाहिलं की थोडंसं टीव्हीची बातमीपत्र ज्या वेळेला आली आणि सामान्य घरातली लोक ज्यांचे उच्चार शुद्ध नाहीत, लिखाण शुद्ध नाही, पण जे फील्डवर पोहोचत होते आणि तिथून बातम्या पाठवत होते, व्हिज्युअल्स पाठवत होते, अशी लोक हळूहळू या स्ट्रीम मध्ये आले आणि पत्रकार बनले। हे सार्वत्रिकीकरण आहे। काही ठराविक लोकांच्या ताब्यातनं मीडिया हळूहळू सुटायला लागतं आणि ते लोकांमध्ये जायला लागतं। मग टीका होते, उच्चारांवर टीका होते आणि बिनी या सगळ्या गोष्टींवर टीका झाली। ईटीव्ही मध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेला खूप टीका व्हायची की यांचे उच्चार शुद्ध नाहीत, यांना का ठेवलंय, यांचे कपडे असे असतात, यांना का ठेवलं, अशी पत्र यायची। म्हणजे साडीवरनं ज्या वेळेला पहिल्यांदा ड्रेस चेंज केला आणि ब्लेझर मराठी याच्यामध्ये ज्या वेळेला न्यूज अँकरने घातलं त्यावेळेला आमच्या इथे 2 गोण्या पत्र आली होती। 2 गोण्या पत्र आली होती की तुम्ही संस्कृती बुडवताय। तर ही संस्कृती बुडवायची कामं आपण वर्षानुवर्ष करत आलो आणि आता डिजिटल मीडियामध्ये आलेलो आहोत। ज्या मीडियावर काही लोकांची मक्तेदारी, काही लोकांची मालकी आहे त्या क्षेत्रामध्ये आपण सगळेजण आलोत आणि एक झगडा करतो सिस्टीमची। छोट्या लेवलवर असेल, मोठ्या लेवलवर असेल, 62 लाख फॉलोअर्स असलेला माणूस सुद्धा झगडा करतोय, 8-10 लाख असलेला पण करतोय आणि ज्याचे आता काही फॉलोअर्स होत आहेत 10, 15, 100 असतील त्याचा एक झगडा आहे। आणि त्या सगळ्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे कंटेंट काय द्यायचं आणि पैसे कसे मिळतील। माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, तुमची परवानगी घेऊन प्ले करतो। तुमच्या सगळ्यांना सुद्धा आले असतील असे फोन।
तुम्ही एडिटेड पॅकेज पुरवणार का? हा पुरवणार, पण तुम्हाला त्या व्हिडिओच्या स्टार्टिंग पीटीसी आणि एंड पीटीसी लावावं लागेल, नाहीतर व्हॉइसवर टाकावं लागेल स्वतः. अच्छा, तर तुमच्या सगळ्यांना येत असतील. तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकता. फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात कोणतीही गोष्ट नसली पाहिजे. पण असं कसं आपण हे करणार? आता काय नॉर्मल ज्या बातम्या येत राहतात ते येत राहतात ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण या सगळ्या गोष्टी ह्या ग्रामीण लोकांच्या फायद्यासाठी त्या पोहोचवल्या जातात. जे काही सरकार त्या लोकांसाठी करत आहे, फडणवीस सरकार जे काही करत आहे त्यासाठीच करतात, त्याचे आधी तुम्हाला पैसे करणार. हो, नाही पण आता काही आमचं न्यूज पोर्टल आहे, आता ज्या बातम्या येणार त्या बातम्या येणार, त्याच्यामध्ये कसं काय आपण मॅनिप्युलेशन करणार? गव्हर्नमेंट म्हणून तिन्ही पक्षांचं गव्हर्नमेंट आहे, तर त्याच्यात मग फक्त हे फडणवीसांची योजना आहे असं पण नाही म्हणता येणार ना. मी म्हणून तर म्हणालो तुम्हाला की तुमच्या क्रिएटिव्हिटीने त्या जे काही आहे तुमच्या तुम्ही करू शकता. तो तुमचा ऑडियन्स तुम्हाला माहिती की तो कशा प्रकारे ग्रास करायचा, बरोबर? त्यामुळे तो मुद्दा तुमच्या हातात आहे. फक्त त्याच्यामध्ये नेगेटिव्हली काहीतरी गेलं नाही पाहिजे तुमच्याकडून. नाही, असं नाही कमेंट करता येणार, असं नाही. हे आहे, आता हे रेव्हेन्यू मॉडेल निश्चित नाही. तर आपण सगळेजण रोज असे फोन अटेंड करत राहतो, दिवसातनं एजन्सीज एवढ्या आहेत, म्हणजे कुठल्या नेत्याची हिंमत झाली नसते आजपर्यंत, पण त्या एजन्सीला माहितच नाही तो कोणाला फोन लावतोय, त्याला नंबर दिलेला असं, या सगळ्यांशी बोला आणि यांना फिक्स करून टाका. आता हे फिक्स करण्यामध्ये काही जण बळी पडतात. काही लोकांना वाटतं की आजची चांगली रेव्हेन्यू मॉडेल आहे, पर बाईट 450, काही दुसऱ्या एजन्सीज आहेत त्या पर बाईट 4,500 रुपये, आणि काही लोक जर काही महत्वाचं असेल मॅनिप्युलेशन करायचं तर लाखभर रुपये सुद्धा पर बाईट देतात. त्यामुळे तुमचं इकॉनॉमिक्स तुम्ही बिघडवू देऊ नका, स्वस्तामध्ये तर विकलेही जाऊ नका. मी तर ते म्हणेन, या एजन्सीजकडे खूप पैसे आहेत. जर तुम्हाला पैसे घेऊनच काही करायचं असेल तर आपल्याकडे 2 मार्ग आहेत. म्हणजे आज मी तुम्हाला अतिशय मोकळेपणाने सगळे मार्ग सांगतो, कारण अनेक लोकांना पैसेही कमवायचे, अनेक लोकांना पत्रकारिताही करायचे. तर पत्रकारिता हा पार्ट वेगळा आहे आणि कॉन्टेंट क्रिएटर हा एक पार्ट वेगळा आहे. आपण गल्लतही करता कामा नये. ज्यांना डिजिटल मीडियामध्ये काम करायचंय त्याच्या 2 पद्धती आहेत. एक, तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता. पैसे घ्या, ही योजना कशी आहे ते सांगा आणि त्या योजनांचा प्रसार करा. मग जो तुम्हाला पैसे देईल त्याच्यात एक तुम्ही नैतिक मूल्य तुमची ठरवून घ्या की आम्ही हे प्रमोट नाही करणार आणि हे नाही प्रमोट करणार. जसं आता औषधांच्या बाबतीत असतं, सेबीचे निकष असतात की तुम्ही ज्या वेळेला फायनान्शियल इन्फ्लुएन्सर असतात तर त्यावेळेला तुम्ही काही शेअर्स विकायचे नसतात. तर अशा पद्धतीची प्रत्येक धंद्याची आपली नीतिमत्ता असते. ती नीतिमत्ता पाळून तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता. याच्यात खूप पैसे आहेत. मग याच्यात ठरवून टाका, हिंदू मुसलमान करणार नाही, हा चोर तो भ्रष्ट नाही म्हणणार, ज्याचं PR करायचं त्याचं PR करायचं. सो हे कॉन्टेंट क्रिएटर जे खूप इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या पद्धतीचं एक करिअर आहे. दुसरं एक करिअर आहे की ज्याच्यामध्ये पैसे नाहीत. म्हणजे आज आमचे 200 कोटीच्या वर व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत युट्यूबवर, पण आमचे जर महिन्याचा रेव्हेन्यू असेल तर तो इथे सांगायला काही हरकत नाही. आपण सगळेजणच एकाच माळेचे मनी आहोत. त्यामुळे 400, 450, $500 वर ते जात नाही. आमचं हॅकिंग होण्याच्या आधी आम्ही $2,000-2,500 क्रॉस केले होते, पण हॅकिंग झालं, त्याच्यानंतर आमच्या युट्यूबवर पॉर्न पोस्ट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आमचं रेव्हेन्यू मॉडेल सगळं कोलॅप्स झालं. सो पूर्वी असीम सरोदे आणि सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी आहे ना न्यूजपेपर्सच्या ऑफिसवर हल्ले व्हायचे, ऑफिस तोडलं जायचं, कॉम्प्युटर तोडले जायचे, लोकांना मारलं जायचं. आता असे हल्ले होत नाहीत. आता हल्ला असा होतो की गेले 5 वर्ष रेव्हेन्यू मॉडेल माझं उठलंच नाही आणि हे नुकसान कोणालाच दिसणार नाही. माझं जर ऑफिस तोडलं असतं, 4 कॉम्प्युटर तोडले असते तर माझं लाखभर रुपयाचं नुकसान झालं असतं. मी नवीन कॉम्प्युटर घेतले असते. पण हे जे हल्ले होणं, यादी तयार होणं, रिस्ट्रिक्शन्स येणं, याच्यामुळे आपलं प्रचंड नुकसान होत असतं. मग मी सांगेन एक्झॅक्टली की हे कसं काय आपण सस्टेन करायचं. म्हणजे पैसे तर पाहिजेत ना, 2 माणसं नोकरीवर ठेवायची
कुठे फिरायचं झालं तर आज ग्रामीण भागामध्ये बाईटला 100 रुपये देतात, 300 रुपये देतात, चॅनलवाले 300 रुपये देतात. आम्ही 1700 रुपये द्यायचो ज्या वेळेला टीव्ही चॅनलला होतो. ही पहिली इंडस्ट्री मी अशी पाहिली की जिथे काळ जसा जसा पुढे गेला तसं आता 100 रुपयांनी 150 रुपयावर आलं आणि प्रवास तुम्हाला 80 किलोमीटर करायचा आहे, 100 किलोमीटर करायचा आहे. मग अशा काळामध्ये ज्या वेळेला फेसबुक, युट्यूब हे 2च मीडियम सध्या पैसे देत आहेत आणि आपलं सगळा भर या 2 गोष्टींवर आहे की फेसबुक आणि युट्यूब कडनं जास्त पैसे कसे काढता येतील. आणि हे 2 प्लॅटफॉर्म हे तुम्हाला पैसे देणारे प्लॅटफॉर्मच नाहीयेत. आपला सगळ्यात मोठा गैरसमज झालेला आहे या 2 प्लॅटफॉर्मच्या बाबतीत. हे 2 प्लॅटफॉर्म काय आहेत तर हे प्लॅटफॉर्म ऍडव्हर्टायझर प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे या प्लॅटफॉर्मना ऍडव्हर्टाइजमेंट्स विकायचे आहेत आणि आपण कॉन्टेंट तयार करतोय की मी राजकीय बातमी तयार करतोय, मी प्रशासनावर बोलतोय, मी GR वर बोलतोय, मी शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बोलतोय आणि आपण अशी अपेक्षा करतो की याला युट्यूब आणि फेसबुकने पैसे दिले पाहिजेत. तर ते पैसे मिळणार नाहीत. पैसे कशाला मिळतील तर प्रीमियम आणि नॉन प्रीमियम कॉन्टेंट, कीवर्ड असं त्याचं वर्गीकरण आहे. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही समजलं तर हात वर करायचा. ठीक आहे. तर वर्गीकरण काय आहे कीवर्डचं? प्रीमियम आणि नॉन प्रीमियम. प्रीमियम कॉन्टेंट कुठलं आहे? फॅशन, फूड, त्याच्यानंतर आर्ट, टेक, ऑटोमोबाईल या पद्धतीचं जे कॉन्टेंट आहे हे प्रीमियम कॉन्टेंट आहे. तर हे प्रीमियम कॉन्टेंट आहे. हे कीवर्ड वापरून तुम्ही जर काय करत असाल तर तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील. कारण युट्यूब आणि फेसबुकवर, रिअल इस्टेट वगैरे सुद्धा युट्यूब आणि फेसबुकवर लोक काही काही सर्च करत असतात. कारण हे मीडियम्स पुन्हा फ्री आहेत ना, हे प्रेक्षकांकडनं पैसे घेत नाहीत. मग यांचं रेव्हेन्यू मॉडेल काय आहे तर हे तुम्ही किती ट्रॅफिक ह्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येता त्या पद्धतीने ते तुम्हाला रेव्हेन्यू शेअर देतात. मग शेवटी जो ग्राहक आणेल त्याला जास्त पैसे मिळतात. चांगला सेल्समॅन असेल त्यालाच पैसे मिळतात ना, वॉचमॅनला नाही मिळत. वॉचमॅन बाहेर उभा राहतो आणि चांगला कडक असतो, त्याला बघून अनेकदा काही लोक येऊ शकतात किंवा पुतळे उभे करतात लोक दुकानाच्या बाहेर, त्यांना बघून पण आपण शॉपिंगला जातो, पण पुतळ्याला काही सॅलरी नाही मिळत. सो आपण त्या पुतळ्यासारखी स्थिती आपली आहे. तो जो चांगला सेल्समन आहे त्याला पैसे जास्त मिळतील. मग ज्याचा एखादा व्हिडिओ बघून एखाद्याने बाईक विकत घेतली किंवा विकत घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला जास्त पैसे मिळतील. सो आपल्या कॉन्टेंटमध्ये हे वर्गीकरण आहे. मग आपण आपल्या कॉन्टेंटला व्यवस्थितरित्या डिझाईन केलं पाहिजे की तुम्हाला राजकीय काय बनवायचं असेल त्याचं एक वेगळं युट्यूब चॅनल तयार करा, त्याचं एक वेगळं फेसबुक चॅनल तयार करा. गावाचा विकास, शहराचा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भातलं काही कॉन्टेंट तुम्ही तयार करत असेल त्याचं एक वेगळं युट्यूब चॅनल तयार करा, वेगळं फेसबुक चॅनल तयार करा, तिथे तुम्हाला जास्त पैसे मिळतील. सो अशा पद्धतीने आपण याच्यातनं पैसे कमवू शकतो. पण आपण सगळं मिक्स केलं, जसं वृत्तपत्र होते त्याच्यामध्ये एक असतं की 16 पानं आहेत, सगळंच भरायचं एका पेपरमध्ये. तर आपल्याला इथे ती लिबर्टी आहे, आपल्याला काही फेसबुक आणि युट्यूब चॅनल ओपन करायला पैसे लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही वर्गीकरण करून खूप जास्त 4, 5, 6 युट्यूब चॅनल सुरू करा. प्रत्येकामध्ये व्यवस्थित कंटेंट टाका. अनालिटिक्स वाचायला शिका. अनेक लोकांना अनालिटिक्स वाचता येत नाही. तुमचं बेस्ट टाइम टू पोस्ट हे अनालिटिक्स मध्ये असतं. तुमचा ऑडियन्स कुठून येतो ते तुम्हाला हे अनालिटिक्स मध्ये कळू शकतं. म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेला पोस्ट केली पाहिजे, तुमचा वाचक कुठल्या वेळेला येतो त्याच्या 1 तास आधी. म्हणजे आपण भूक लागल्यावर जेवण बनवायला घेत नाही ना, तर आपला प्रेक्षक किती वाजता येतो, तर आपला प्रेक्षक जर 9 वाजता येत असेल तर तुमचं 8, 8:30च्या आसपास पोस्ट पडली पाहिजे, कंटेंट तयार असलं पाहिजे. याची तयारी तुम्हाला आदल्या दिवशी करायला पाहिजे की मला कधी काय पोस्ट करायचंय, काय पद्धतीचं असेल. थंबनेल तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळेजण थंबनेल मास्टर आहे, त्यासाठी काही सांगायची गरज नाही. तर थंबनेलने शेवटी तुमच्याकडे ऑडियन्स जास्त येत असतो. तर ह्या पद्धतीचं हे रेव्हेन्यू मॉडेल आहे. याच्या पलीकडे आणखीन काहीही स्टार्स आणि लोकांनी जर खुश होऊन काही पैसे दिले तरच, पण याच्या पलीकडे काही रेव्हेन्यू मॉडेल याच्यामध्ये नाही. हे झालं ऑनलाईन रेव्हेन्यू मॉडेल.
ऑफलाईन रेव्हेन्यू मॉडेल आहे की कोलॅबरेट करा. म्हणजे माझी तर SMG ना विनंती आहे की अशा जेव्हा पत्रकार संघटना असतात, प्रत्येकाला वाटतं की मी वेगळा आहे, माझं युट्यूब चाललं पाहिजे. तर आता हा कॉन्सेप्टच झालेला नाही. काय झालंय की ह्या सगळ्या मीडियम्सने, कारण हे सगळे शेवटी जास्तीत जास्त लोकांना एंगेजमेंट आणण्याचं मॉडेल असल्यामुळे या सगळ्या प्लॅटफॉर्मना पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त लोक इथे आणा, त्यांना वाचायला, त्यांना बघायला शिकवा. तर अशा वेळेला कोलॅबरेशन करणं आपसापसामध्ये, म्हणजे लातूरला एखादं कोण युट्यूब चॅनल चालवत असेल, त्यांनी साताऱ्याच्या माणसाबरोबर युट्यूब बरोबर कोलॅबरेशन केलं आणि तुम्ही आपसापसामध्ये एकमेकांना कोलॅबरेट केलं आणि कंटेंट पोस्ट केलं. सो याने काय होईल की तुमचा रीच हा एकदम वाढेल आणि तुम्हाला पैसे पण चांगले मिळतील. हे कोलॅबरेशन आणि सहकारी तत्व, म्हणजे पत्रकारिता ही सहकारी तत्वावर चालली पाहिजे पुढच्या काळामध्ये, असं मी अनेक ठिकाणी विचार मांडतो. शेवटी मी मॅक्स महाराष्ट्र माझ्या पैशावर चालवू शकलो नसतो. मला जेव्हा काही कंटेंट पाहिजे असतं, मी असीम सरोदेना फोन करतो, SMG ना फोन करतो, इथे बसलेले आपले अनेक लोक यांनी कधी ना कधी माझ्यासाठी काम केलेलं असेल, सरळ हक्काने फोन करतो की हे मला फीड पाहिजे, हे व्हिडिओ पाहिजे, इथे लाईव्ह पाहिजे, तुमचा कॅमेरा चालू करा. हे सहकारी तत्वाचं मॉडेल जोपर्यंत आपण आणणार नाही आणि याच्यातला मी पण आपण सोडत नाही, हे माझं आहे, मीच चालवेन, तर ज्या वेळेला तुम्ही याचा अमरेला ओपन करता त्यावेळेला या मॉडेलमध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकेल. आणि हे लोकांच्या हातात गेलेलं मॉडेल आहे. आता याच्यावर कोणाची मालकी राहिलेली नाही. याच्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न याचमुळे होतोय कारण एवढं हाताबाहेर गेलेलं आहे की यामुळे जनमत तयार होत आहे. यामध्ये एवढी ताकद आहे. मला सांगा की मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर 1 लाखाची सभा करणं ही मर्दुमकी मानली जाते एखाद्या राजकीय पक्षाची. आमच्या कुठल्याही साध्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज येतात. सिंपल. कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा आपण ताकदवर आहोत. ही ताकद आपण ओळखत नाही. आपल्याला असं वाटतं की नेत्याच्या मागे जायला पाहिजे, याचा बाईट चालवला पाहिजे. काही गरज नाही. तुम्ही 2 दिवस नका जाऊ एखाद्या नेत्याने बोलवल्यानंतर. तुम्हाला गाडीच पाठवून तर घ्यायला. घडते की नाही असं ग्रामीण भागात? तो गाडीच पाठवतो की तुम्ही आल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्स नाही सुरू करत तो. आणि ही ताकद आपली आहे. पॉलिटिकल या राजकीय क्षेत्राशी आपण जास्त निगडीत आहोत. आपण लोकशाहीचा 4था स्तंभ आहोत. त्यामुळे आपलं मॅक्झिमम कॉन्टेंट हे पॉलिटिकल असतं आणि म्हणून आपले राजकीय लोक, प्रशासनातली लोक ही नेहमीच मोठी वाटत राहतात. पण याही पलीकडे एक मोठं जग आहे ना, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रशासनावर बोलू शकता. तुम्हाला राजकारणावर एखाद्या ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आता मी फिरतो महाराष्ट्रभर त्यामुळे काही लपून राहिलेली स्थिती नाही. काही जिल्हे असे आहेत की तिथे पत्रकार कामच नाही करू शकत. काही ठिकाणी तर एवढा आतंक आहे राजकीय नेत्यांचा, कॉन्ट्रॅक्टर्सचा, रेती माफियांचा, रॉकेल माफियांचा. पत्रकाराला समितीत काम करत असताना आपल्याला लक्षात आले हे की अनेक नेत्यांना वाटत नव्हता हा कायदा व्हावा म्हणून. त्यांना वाटत होतं की याचा गैरफायदा घेतला जाईल. सो अनेक ठिकाणी तर तुम्ही कामच नाही करू शकत. आणि अशा वेळेला तुम्हाला पॉलिटिकल कमेंटिंग तर करणं भाग आहे. अनेक लोकांनी स्मार्ट याच्यामधून उपाय काढले. ते मुंबई चॅनल चालवताना दिल्लीबद्दल बोलतात, दिल्ली चॅनल काढताना लखनौ बद्दल बोलतात. डिजिटल मीडियाने लोकेशन हा सुद्धा बाहेर काढलेला आहे. तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टींवर बोलू शकता. पत्रकारितेचं आपलं जे खतखत असते ते तुम्ही व्यक्त करू शकता. स्थानिक लेवलच्या ज्या थ्रेट्स असतात त्या बळाच्या थ्रेट असतात, आर्थिक नाकेबंदीच्या थ्रेट असतात आणि यांना तुम्ही सगळ्यांनीच फाईट करा असं मी सरसकट सांगणार नाही. ज्यांना स्वतःमध्ये वाटतंय की माझ्यात कॅपॅसिटी आहे त्यांनी लढायला पाहिजे. ज्यांना वाटतंय की आपण हे नाही लढाई लढू शकत त्यांनी कोलॅबरेशन केलं पाहिजे, सहकारी तत्वावर गेलं पाहिजे. पण सकम करू नका, शरणागती घेऊ नका. याच्यामध्ये खूप रेव्हेन्यू मॉडेल्स आहेत. आम्ही अनेक रेव्हेन्यू मॉडेल्स मी अवलंबले. आमचं ग्राउंड रिपोर्ट चालतं, त्याला काही बँकांकडून आम्ही स्पॉन्सरशिप घेतो. आम्ही सांगतो की आम्ही नॉन पॉलिटिकल कॉन्टेंट तयार करतो. मी सोशल कॉन्टेंट जास्त करतो. पॉलिटिकल कॉमेंटिंग हे तर आपलं टॉप प्रायोरिटी आहेच. पण आम्ही वेगवेगळ्या बँकांकडे जाऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती करतो आणि ते कार्यक्रम मार्केट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ऑफलाईन तुम्हाला जेवढे जास्त पैसे मिळतील
हे ऑनलाईनपेक्षा नेहमी जास्त असतील. त्यामुळे ऑफलाईन कोलॅबरेशन पण करण्याचा प्रयत्न करा. हे लार्जली रेव्हेन्यू मॉडेल आहे. या पलीकडे आणखीन या क्षेत्रामध्ये कुठलंही रेव्हेन्यू मॉडेल नाही. असे आलेल्या कुठल्याही फोनला बळी पडू नका आणि आपलं चॅनल विकू नका. कारण तुमचं चॅनल तुमच्याकडे असणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपले चॅनल कोणालाही विकू नका, कॉन्टेंट विकू नका. कॉन्टेंट चालू ठेवा, प्रेक्षक तुमचं चॅनल चालवू शकतात. मी 8 वर्ष चालवतोय तर मला अनुभव आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा पण कॉन्टेंट येतात. जेव्हा माणसं नसतात तर काही लोक असेच येतात, ते सांगतात आम्ही तुम्हाला देतो कॉन्टेंट बनवून. तर अशा पद्धतीने कोलॅबरेशन आणि सहकारी तत्वावर चालू शकतं. काही मुद्दे मला इकडे मुद्दाम मांडायचे, कारण आपण शेवटी जर्नलिझम पण करतो. सध्या बाय लार्ज आपल्याला दिसतंय की लोकशाही संकटात आहे. सगळ्या ठिकाणी मॅनिप्युलेशन आहे. सगळे जे आपले स्तंभ आहेत त्या सगळ्या स्तंभांमध्ये मॅनिप्युलेशन आहे. जर्नलिझम मध्ये पण आहे. मी तर हिंदीमध्ये काम करून आलोय. मी ज्या लोकांबरोबर काम केलं मला तर लाज वाटते त्यांच्याबरोबर मी काम केलंय कधीतरी सांगावं बाहेर. अशा पद्धतीची लोक मी आता पाहिलेत की ज्या पद्धतीने ते स्टुडिओमध्ये बसतात आणि या देशाचा अजेंडा ठरवतात. तर या सगळ्या प्रवाहातून आपण सगळ्यांनी स्वतःला दूर पण ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला पूर्ण वेळ ही डिजिटल पत्रकारिता करून तुम्हाला लक्षात येते की पूर्ण वेळाचे पैसे याच्यात मिळत नाहीत, तर तुम्ही जोडधंदा केला पाहिजे पत्रकारितेच्या बाहेरचा आणि आपलं स्वतःचं आर्थिक रेव्हेन्यू मॉडेल हे सक्षम केलं पाहिजे. आणि पॉलिटिकल कमेंटिंग असेल किंवा प्रशासनावर जे बोलायचं हे हौसे खातर केलं पाहिजे. हे सुद्धा मी तुम्हाला परखडपणे सांगेन. कारण 100% या मॉडेलवर डिपेंड राहून तुम्हाला काम करता येणार नाही. याचं कारण असं आहे कारण आपली पत्रकारिता ही डिपेंड आहे फेसबुक आणि युट्यूबवर. आपण प्रिंटिंग प्रेसच्या भरोश्यावर पेपर काढत नाही, पण आपण फेसबुक आणि युट्यूबच्या भरोश्यावर चॅनल काढतो, मीडिया हाऊस काढतो. आपली स्वतःची वेबसाईट असली पाहिजे, आपलं स्वतःचं ऍप असलं पाहिजे, आपलं स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म असलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या या प्लॅटफॉर्मवर आपण बातम्या पोस्ट केल्या पाहिजे, त्यातनं रेव्हेन्यू जनरेट केला पाहिजे. फेसबुक आणि युट्यूब हे कुठलंही पॉलिटिकल क्रायसिस आलं तर तुमचा रीच आणि रेव्हेन्यू दोन्ही रिस्ट्रिक्ट करतात, दोन्ही थांबून टाकतात. मी तर आता फेसबुक आणि युट्यूबचं अॅनालिटिक्सही बघत नाही आणि रेव्हेन्यूचं ते बघतही नाही. माझं पानच बघत नाही मी कधी. कारण मला माहिती आहे की ज्या वेळेला काही महत्वाचं घडणार आहे त्यावेळेला मला पैसे मिळणारच नाहीत. त्यामुळे ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी आहेत, जिथे तुम्हाला व्यक्त व्हायचंय, ज्या वेळेला तुम्हाला बोलायचंय, त्यावेळेला तुमचं पेज लॉक असतं. आम्ही 2019ची अख्खी निवडणूक माझं फेसबुक लॉक होतं. आम्ही पोस्टच करू शकलो नाही. युट्यूब बंद होतं, युट्यूब डिलीट झालं तसं. तर निवडणुकांच्या काळामध्ये हे रिस्ट्रिक्शन सगळ्यात जास्त काळ असणार आहेत. कारण मीडियम तुमच्या ताब्यात नाही. आपण मीडिया आहोत पण मीडियम कुठला तरी वेगळंच वापरतो आपण. तर मला असं वाटतं की आपलं मीडियम पण चुकलेलं आहे. आपलं सगळं डिजिटल मीडियाची सगळी बांधणी ही चुकीच्या मीडियमवर आपण प्लॅन करतो. आपली स्वतःची वेबसाईट असली पाहिजे, ती मॉनिटाईज असली पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स आपण इन्व्हॉल्व केले पाहिजेत. आपण एकटं हे चालू शकत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. मी सगळं करेन, मलाच येईल, मला वेबसाईट पण अपलोड करता येते, हे आपण एकटं नाही करू शकणार. कोलॅबरेशनच्या न्यूज रूम्स पण तयार झाल्या पाहिजेत. तुम्ही 5 लोक एकत्र या, एक रूम घ्या भाड्याने, तिथे 3 लोक बसवा आणि तिथून 15 पोर्टल चालवा ना सहकारी तत्वावर. काय फरक पडणार आहे? आज माझ्या इथून मी जे काही युट्यूबर्स, सोहित मिश्रा आहे, तो NDTV त्याने सोडला, त्याला काढायचं होतं त्याचं युट्यूब चॅनल. मी त्याला फोन केला, बोलवलं, मी म्हटलं काढू नकोस. जर तुला भिकेलाच लागायचं असेल तर तू काढ, पण तू काढू नकोस. बोला नाही, मैं शुरू तो करता हूं, चॅनल छोटा है. त्याला मी म्हटलं की माझ्या इथून चालवतो, तू काय जे काय करायचं असेल तू करून ये. एडिटिंग आणि त्याचं काही प्रोसेसिंग असेल माझ्या ऑफिसमधून तुला करून देतो. अशा महाराष्ट्रातल्या आणखीन काही महत्वाचे काही लोक आहेत जे लोक त्यांच्या भूमिका मांडत असतात पण त्यांच्याकडे आर्थिक बळ नाही. त्यांचे युट्यूब चॅनल्स माझ्या ऑफिसमधून चालतात किंवा एडिट करतात. कोलॅबरेशन आणि जोपर्यंत असे सोर्स
जोपर्यंत आपण हे तयार करत नाही एकमेकांची, म्हणजे मला फायदा होतो ना सोहितचा, मला कधी काय लाईव्ह असेल तर मी सोहितला सांगतोय बस म्हणून माझ्या इथे. हे बार्टर सिस्टीमवर अनेक उद्योगधंदे पण सुरू आहेत सध्या. अनेक इस्टेट एजंट्स, रिअल इस्टेट पण बार्टरवर चालले. बार्टर सिस्टीम मध्ये आपल्या इथे मीडियाचं सुद्धा काम व्हायला पाहिजे, तरच हे सस्टेनेबल आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला आणखीन काही स्कोप नाही. दुसरं असं आहे की एबीसीडी नावाचा एक चित्रपट आला होता, तर एनीबडी कॅन डान्स आला. तसं आता एनीबडी कॅन बी अ रिपोर्टर, जर्नलिस्ट, अशी स्थिती आहे. मग आपलं वैशिष्ट्य काय? आपलं वैशिष्ट्य आपला कनेक्ट. आपण प्रशासनाला जाऊन थेट प्रश्न विचारू शकतो. आपण एखाद्या नेत्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊ शकतो. डिजिटल मीडियाचा हाच कनेक्ट, हाच ऍक्सेस मधल्या काळात थांबवला. काही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकं काढली, त्यांनी सांगितलं की डिजिटल मीडियाला त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिसमध्ये प्रवेश नाही. कुठल्या कुठल्या भागामध्ये अजून नाही आहे? किती लोकांना प्रवेश नाही आहे? तुम्ही सगळ्यांना आहे का प्रवेश? आहे सगळ्या लोकांना? कोल्हापूरला काढलं, सोलापूरला, सांगलीला पण, बीडला सुद्धा काढलं होतं. बहुतेक सगळ्या भागांमध्ये काढून झालेलं आहे. काही ठिकाणी जिथे लोक आहेत अग्रेसिव्ह तिथे परत सुरू झालं. आपलं ऍक्सेस असणं हेच आपलं मोठं ट्रम्प कार्ड आहे. बाकी कॉन्टेंट क्रिएटर तर खूप आहेत, असेच पत्रकार पण खूप आहेत. हा ऍक्सेस बंद करणं हे प्रशासनाने सगळ्यात मोठं पहिलं काम हे ताब्यात घेतलेलं आहे. आम्हाला पण बऱ्याच नोटीस येत राहतात कुठल्या कुठल्या बातम्यांवर. आम्ही त्यांना जुमानत नाही, आम्ही उत्तरही देत नाही. कारण केंद्र सरकारने सांगितलं होतं की हे नवीन IT ऍक्टच्या नंतर की तुमच्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज असल्या पाहिजेत. म्हणजे मीडियाचं लायसन्स नाही, म्हणजे सरकारचं काम काय की मला मान्यता देणं, मी नोंदणीकृत आहे की नाही सांगणं. त्यांनी नवीन काढलं होतं की तुम्ही आम्हाला तुमची सगळी माहिती सांगा, आणि त्यांनी फक्त आम्हाला एक्नॉलेजमेंट दिली. त्यांना आम्हाला काही नोंदणी दिली नाही, रजिस्ट्रेशन दिलं नाही. आमचं भांडण होतं केंद्र सरकार बरोबर, MIB बरोबर, की आम्हाला तुम्ही नोंदणी क्रमांक द्या, PIB आणि बाकी सगळ्या, तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस द्या. जसं पेपरला तुम्ही RNA रजिस्ट्रेशन देता तसं रजिस्ट्रेशन द्या. तर त्यांनी आम्हाला एक मेल पाठवला एक्नॉलेज म्हणून. सो केंद्र सरकार ही एक्नॉलेजिंग एजन्सी असू शकत नाही. ती काहीतरी रेग्युलेटरी बॉडी असावी, रजिस्ट्रेशन बॉडी असावी. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज करा. आणि देशामध्ये जी पहिली सेल्फ रेग्युलेटरी बॉडी बनली DGPUBच्या नावाने, मग त्यामध्ये बरेच आहेत. आता अल्ट न्यूज आहे, वायर आहे, आम्ही आहोत. देशातले अनेक लोक जे ब्लॅकलिस्टेड केलेले आहेत सरकारने, असे सगळे पोर्टल एकत्रच आहोत. मग ह्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीजने अनेक गोष्टींसाठी फाईट केली. इंदिरा जयसिंग आहेत त्या, अनेक केसेस पण लढल्या केंद्र सरकार बरोबर, भांडणं सुद्धा केली. पण या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज आता कोणीही बनवू शकतं, म्हणजे स्वनियंत्रण. तर तुम्ही जिल्ह्याच्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज तयार करून प्रशासनाबरोबर डील केलं पाहिजे. सो जिथे जिथे नाही तिथे त्यांनी सगळ्या लोकांनी तुम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज तयार करा. MIB इकडे तुम्ही त्याची नोंदणी करून घ्या आणि तुमचे निर्णय तुम्ही घ्या. जसं एडिटर्स गिल्ड आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज पण तयार करा. किंवा मला वाटतं की SMची तुम्ही पुढाकार घेऊन हीच एक सेल्फ रेग्युलेटरी बॉडी होऊ शकते जी महाराष्ट्राची असू शकेल. तुम्ही आहात का मेंबर कुठल्या कुठल्या अशा बॉडीजचे? जेव्हा सेल्फ रेग्युलेटरी बॉडी असेल त्यावेळेला प्रशासनाला तुमची दखल घेणं भाग पडेल. कारण केंद्र सरकारचं स्वतःच त्या पद्धतीच्या तशा सूचना आहेत की आम्ही सेल्फ रेग्युलेटरी बॉडीज बरोबर डील करू. तर मला असं वाटतं की हे सगळ्यात आधी केलं पाहिजे. कारण आपल्याला कुठलीही मान्यता नाही. आपल्याला कधीही तोतया पत्रकार असं टॅग लावून जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं. आपले YouTube, Facebook तात्काळ बंद केले जाऊ शकतात. आणि सेल्फ रेग्युलेटरी बॉडी असेल तर आपण एकत्र कोर्टात जाऊ शकतो. YouTube किंवा Facebook ज्या वेळेला कॉन्टेंट रिमूव्ह करतात. विधानसभेतली भाषणं आमची YouTubeने मध्यंतरी डिलीट केली. आम्ही युनायटेड नेशनच्या जिनेव्हा कन्व्हेन्शन जे होतं त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. म्हणजे आपण काम करतो ते काही हलकं नाही आहे. युनायटेड नेशनच्या जिनेव्हा कन्व्हेन्शन मध्ये मॅक्स महाराष्ट्राचे YouTubeचे व्हिडिओ डिलीट झाले.
याची चर्चा आम्ही उपस्थित करायला लावली, तशी लॉबिंग केली, तिथे तो मुद्दा उपस्थित झाला आणि त्याच्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर असं लक्षात आलं की देशातल्या अनेक युट्यूब आणि फेसबुकवरचे व्हिडिओज हे त्या क्रिएटर्सला न सांगता डिलीट करण्यात आले होते. आमच्याकडे जवळपास 350 व्हिडिओज डिलीट केलेले आहेत. बरं, हे व्हिडिओ कसले आहेत? ते शेतकऱ्यांचे मुद्दे होते, विधानसभेतली भाषणं होती शेतीच्या मुद्द्यावरची, पावसाच्या अतिवृष्टी अवर्षण याच्यावरचे जे मुद्दे होते हे व्हिडिओ डिलीट केलेत. आपल्या अॅनालिटिक्स मध्ये लक्ष घालून आपले कुठले व्हिडिओ डिलीट होतात यावरही लक्ष ठेवा, कारण ही सगळ्यात मोठी ताकद आहे तुमची. तुमचे जेवढे व्हिडिओ डिलीट होतील तेवढं तुम्ही युट्यूब बरोबर भांडू शकता, फेसबुक बरोबर भांडू शकता. आम्ही भांडलेलो आहोत. मी तर त्यांना सांगितलं की अमेरिकेमध्ये तुमचं जे लॉसूट चालू आहे फेसबुकचं, की तुम्ही निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करता, आम्ही त्यामध्ये इंटरव्हेन करू आणि मी सांगू की तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये कसे भारतातल्या इंडिपेंडंट मीडियामधले अनेक पोर्टल्स हे तुम्ही रिस्ट्रिक्ट केले होते. आमचं फेसबुक चालू झालं लगेच. तर आपल्याला ही धमक पण असली पाहिजे की आपल्याला मोठ्या यंत्रणांशी लढायचंय, केवळ पॉलिटिकल आणि ह्या सिस्टीम बरोबर नाही लढायचं. आपल्याला या सोशल मीडिया कंपन्यांबरोबर पण लढायचंय. आपली लढाई ही मल्टी डायमेन्शनल आहे आता, आणि या सगळ्यामध्ये टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण कोलॅबरेट करत नाही, संघटित होत नाही आणि याला कमर्शियल अँगल पण देत नाही. म्हणजे 4 लोकांनी संघटना केली आणि तुमचं आपसत नाही जमलं आणि त्यांच्या 2 संघटना झाल्या, तर असं नको करायला. जेव्हा 4 लोक ज्या एक संघटनेखाली येतात त्यावेळेला तुम्ही कोलॅबरेट करून एक तुमचं बिझनेस मॉडेल पण जर तयार करू शकलात, एक प्लॅटफॉर्म तयार करू शकलात, तर या नव्या पत्रकारितेला एक नवीन आयाम येऊन जाईल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग मी इथेच थांबतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.